आईल्या विन कामा नये समजले हा उपाय प्राणी मात्राशी श्रीराम समजले आणि वर्तले तेची भाग्ये पुरुष झाले यावेळी उरले ते करंटे पुरुष श्रीराम जितुका व्यापती तुके वैभव वैभवा सारिका हव भाव समजले पाहिजे उपाव प्रगटची आई श्रीराम आळसे कार्यभाग नासतो साक्षेप होत होत होतो दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा श्रीराम मित्री करिता होते कृत्य वैर करिता होतो मृत्यू बोलिले सत्य की असत्य ओळखावे श्रीराम आपले हित आपण नेने जनी मैत्री राखो नेने वैरी करी श्रीराम ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान तयापाशी समाधान कोण पावी श्रीराम आपण एकाएकी ऐकला सृष्टीत भांडत चालिला बहुतामध्ये इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे लक्षणाम समास जय जय दशक 14वा समास 6वा चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम या समासामध्ये सद्गुरु समर्थ आपल्याला चातुर्यपणाचं लक्षण त्या ठिकाणी सांगायला लागलेले आहे म्हणजे जाणपण हुशारपण त्या ठिकाणी काही माणसाला त्या ठिकाणी स्वभावताच गुण असतात तर काही गुण माणसाला शिकल्यानंतर प्राप्त होत असतात तर त्या ठिकाणी काही जे माणसामध्ये दोष असतात ते स्वभावता असतात आणि काही त्या ठिकाणी अंगतोक संगतीने त्या ठिकाणी येत असतात चातुर्य लक्षणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चतुरपणा अशा पद्धतीनं शिकवतात तर चातुर्य म्हणजे हुशारपणा ज्ञानीपणा म्हणजे जाणपणा याला चातुर्य लक्षण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर जे काही गुण देवाने दिलेले असतात त्याच्यात बदल करता येत नाही पण काही जे माणसाला अवगुण लागलेले असतात त्याच्यामध्ये बदल करता येत नाही तर समर्थ काय म्हणतात अंगतुक जे काही गुण येतात माणसाला त्याच्यामध्ये बदल करता येतात पण स्वभावाचे गुण असतात त्याच्यात बदल होत नाही मूळ स्वभाव जाईना त्याची येळपोट राहील मूळ स्वभाव काही बदलत नाही गुणाचा मूळ स्वभाव आहे गोड लागणे तर त्यामध्ये बदल होणार नाही आणि जरी लागला तरी तो काय लागणार आहे गोडच लागणार लिंबाच्या पाल्याचा स्वभाव आहे कडू लागणे त्याच्यामध्ये बदल होणार नाही समर्थ त्या ठिकाणी सांगतात काळे माणूस गोरे होईना वनाळाच येतने चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण काही सहज गुण त्या ठिकाणी असतात तो एकदा प्राप्त झाला ज्ञानोबरायांची ओवी काळे गोरेपण धुतले फिटोनीने काळी गोरेपणा हा त्या ठिकाणी वरूनच प्राप्त झालेला तो काय आहे माणसाला गुण आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला बदल करता येणार नाही कितीही काळ्या माणसाने गोर होण्याचा प्रयत्न केला किती फॅरेन लवली लावली किती जरी साबणा वगैरे त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधन लावलं तरी गोर होणार नाही तर त्या ठिकाणी का बरं होणार नाही कारण तो स्वभावताच वरून दिलेला काय आहे तो गुण आहे गोऱ्या माणसाने काळ होण्याचा प्रयत्न केला तरी तो काळ होणार नाही एखादा जन्मतच मुका माणूस आहे त्याला बोलता येणार नाही म्हणजे का लल्ला तिचे लिहिले तेन मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटवणे एकदा कपाळावर काही गोष्टी अदृष्टाच्या लिहिलेल्या असतात त्या लिहिलेल्याच असतात त्याच्यामध्ये बदल आपल्याला
करता येत नाही. तर त्या ठिकाणी ते कोण लिहिलेलं असतं तर त्या कपाळावरती त्या लिहिलेल्या असतात. कपाळावरच्या लिहिलेल्या गोष्टीत बदल करता येत नाही. हा ब्रह्मदेवाला देखील ती असणारी विधीची लेखा चुकता येत नाही. आयुष्य, कर्म, वित्त, विद्या, निधनम मेवच, ह्या 6 जे काही गुण आहेत हे बदलता येत नाही. कारण हे सहज गुण आहेत, ते प्राप्त झालेले सहज. आंधळे डोळे होईना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाय घेईना, सहज. जन्मतात जो पांगुळ माणूस आहे त्याला पाय येऊ शकत नाही. जो त्या ठिकाणी जन्मताच आंधळा आहे त्याला किती प्रयत्न केले तर डोळे येऊ शकत नाहीत. कुरूपतेची लक्षणे किती मनोनी सांगणे, रूप लावणे या कारणे पालटेना. जे कुरूपतेचं लक्षण आहे ना, कितीही स्वरूपवान होण्याचा प्रयत्न केला तरी त्या रूपामध्ये बदल होत नाही. सद्गुरु समर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगतात बदल नाही होणार. कारण कुरूपताच त्या ठिकाणी राहणार आहे. कुरूपतेचे जे काही लक्षण आहे ते किती म्हणून सांगावे, रूप लावण्य या कारणे पालटेना. आणि लावण्य माणसाने ठरवलं कुरूप व्हायचं तर त्या ठिकाणी तो कुरूप होणार नाही. त्यांना बोलू नका, बोलीला म्हणा काय त्याचे लक्षण त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून जे काही कुरूपता, लावण्यता ही त्या ठिकाणी सहज गुण देवाच्या दारातून तो प्राप्त झालेला आहे. ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारी बदल करता येत नाही. पण काही जे अंगतूक गुण आहेत त्यामध्ये बदल करता येतो. अंगतूक गुण, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांगून शिकती शहाणी विद्या. जे काही अवगुण लागलेले असतात आपल्या मनाला, ते अवगुण सोडायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते सुटतात आणि उत्तम गुण प्राप्त होतात. पण कशाने? प्रयत्नाने आणि अभ्यासाने. एकदम अवगुण जाणार नाही, एकदम उत्तम गुण प्राप्त होणार नाही. परंतु रोज थोडा थोडा अवगुण सोडायचा आणि उत्तम गुण प्राप्त करायचा, याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे काय तर रोज त्या ठिकाणी तेच करणं, त्याला अभ्यास असं म्हटलं जातं. आणि म्हणून या जगामध्ये अभ्यासाला असाध्य या जगामध्ये काहीच नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट देखील साध्य होती, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पण ती अभ्यासाने त्या ठिकाणी होत असते. काही का नाही? म्हणजे अभ्यास, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जी गोष्ट साध्य नाही आपल्याला आणि साध्य होण्याची शक्यता नाही, ती पण आपल्याला काय होऊ शकते? साध्य होऊ शकते. महाराज म्हणतात असाध्य गोष्ट साध्य होते, पण त्याला कारण अभ्यास असावा लागतो. आणि म्हणून निरक्षर माणसं साक्षर झाले, ते विद्वान झाले, ते पंडित झाले, शिक्षक वगैरे त्या ठिकाणी झाले. कशामुळं? त्यांनी अभ्यास केला म्हणून त्या ठिकाणी. म्हणून अभ्यासाच्या बळाला काहीच या जगामध्ये दुस्तर नाही. अभ्यासाची बळे एकाग्रते अंतर व्याघ्र सर्प प्रांजळे केली. अभ्यास जर केला तर वाघावर बसता येतं. अभ्यास केला तर सर्पाला हाताला धरता येतं. अभ्यास केल्यानंतर समुद्र तरून जाता येतो. अभ्यास केल्यानंतर किती मोठा पहाड पर्वत सहज करता येतो. अभ्यास केल्यानंतर विष खामही पचवता येतं. पण ते कशाने होतं? अभ्यास. एकदम नाही. एखादा तर त्या ठिकाणी एकदमच म्हणायला लागला, गारुडीने जसा सापाचा खेळ केला आणि त्याला साप चावला तरी काही झालं नाही. दुसरा एखादा म्हणाला, बघा त्याला किती पैसे आले, मी साप धरून आणतो. आणि लगेच गेला साप धरून आणला आणि त्याच्या संग खेळायला. महाराज दंश होऊन तो मरून जायला. त्याच्या संग काय नाही? अभ्यास नाही. हे सर्प धरणारे जे सर्प मित्र असतात ना, हे कसं काय सर्प धरतात? ते माणसंच असतात. ते त्यांना देखील ते दंश करू शकतात, परंतु त्यांचा तो अभ्यास असतो. त्याला पकडायचं कसं, पुढं पकडलं म्हणजे त्याचं काय सगळं हे इराण निघून जातं, त्याचा अवसार. हे त्यांचं काय असतं? ते अभ्यास असतो, म्हणून ते धरू शकतात. आता ज्याचा अभ्यास नाही त्याला साधा बैल धरता येत नाही. शहरातल्या माणसाला जर म्हणलं बैल धरा तर ते धरू शकतात का? बब्ब म्हणून ते मग
लांब पळून जाते. बैल पाहिलाचीच घाबरतात. आणि आपल्या लहान मुलं देखील त्या ठिकाणी किती मोठा बैल त्याला धरून आणते, हे करते त्याला. कारण का? त्या शेतकऱ्याचा अभ्यास येतो, त्याच्यामुळे त्याला ते सहज शक्य आहे सगळ्या गोष्टी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या अभ्यासाने अवगुण सोडिता जातील, परंतु उत्तम गुण अभ्यासिता येते. अवगुण सोडता येतात आणि उत्तम गुण प्राप्त होतात. असं नाही की आपल्याला हे प्राप्त होणार नाही, ते प्राप्त होणार नाही, असं कधीच शक्य नाही. उत्तम गुण म्हणजे जे नाही ते सगळं त्या ठिकाणी जगामध्ये मिळू शकतं. कारण अभ्यासाने ओले मूळ भेदी खडकाचे मूळ, हा अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. त्या झाडाचं ओलं मूळ असतं, नाजूक मूळ असतं, परंतु ते झाड खडकामध्ये उगल्यानंतर ते खडकाला भेदन करीत ते मूळ खडकाच्या पार खाली जातं. कारण का? ते एकदम मूळ खडकाला भेदून गेलं नाही. आपण जर पाहिलं तर निब्बर खडकाला भेदून ते मूळ आतमध्ये गेलेलं असतं, दगडामध्ये मूळ गेलेलं असतं. ते एकदम गेलं का? नाही. रोज जाता 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 त्या खडकाला त्यांनी काय केलं? छिद्र पाडलं आणि खडकातून ते भेदन करून आतमध्ये गेलेलं आहे. पण एकदम नाही गेला तो, रोज जाता जाता. म्हणजे त्या नाजूक असणारा मूळ देखील खडकाचा अंग भेदन करतं, पण डायरेक्ट नाही अभ्यास, डायरेक्ट नाही अभ्यास. तसं आपल्याला उत्तम गुण प्राप्त होतात. मनुष्य उत्तम होतो, मनुष्य विद्वान होतो, ज्ञानी होतो, पंडित होतो, भक्त होतो, देव होतो, परंतु हळूहळू होतो, एकदम होऊ शकत नाही. आणि अवगुण त्या ठिकाणी जे आपल्या मनाला अवगुण लागलेले असतात ते अवगुण सोडल्यानंतर निघून जातात. आणि उत्तम गुण अभ्यासिता कुविद्या सांगून शिकती शहाणी विद्या. जी कुविद्या असते आपल्या मनामध्ये ती कुविद्या निघून जाते आणि उत्तम विद्या, शहाणी विद्या, शहाणं करणारी विद्या आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं अवगुण गेला, उत्तम गुण त्याला प्राप्त होत असतो. मूर्खपण सांगिता जाते, शहाणपण शिकता येते. कारभार करिता उमदते सकळ काही. जे आपल्यामध्ये सहज सगळ्यामध्ये मूर्खपणा त्या ठिकाणी असतो. लहानपणी बाळ त्या ठिकाणी नेमकंच असतं, परंतु ते हळूहळू कारभार करता करता ते काय होत असतं? जाणतं होत असतं. लहानपणी आपण नेमतेच असतो. ही मुलं त्या ठिकाणी सांभाळणं खूप मोठं कठीण काम आहे. ते नेमते असतात, नुसते नेमते नसतात, ते अवगुणी असतात खूप. त्यांच्या सगळे अवगुण त्या ठिकाणी भरलेला असतो. त्यांना काय करावं काय करू नये हे कळत नाही त्यांना. ते कधी काय करतील हे सांगताच येत नाही, कारण त्याच्यापेक्षा मात्र सांभाळलेले बरे. कधी मात्रावाल्याला मिळते, पुन्हा हे खेळ केल्यावर तर लई मिळते. आणि म्हणून परंतु यांच्यात जे काही अवगुण असतात ते अवगुण यायला हळूहळू विद्या शिकता शिकता काय होत असते? ती निघून जाते. त्यांच्यातला अवगुण काय होतो? त्यांच्यातला अवगुण निघून जातो. परंतु तो अवगुण असतो प्रत्येकामध्ये, त्या ठिकाणी तो काय असतो? अवगुण असतो. अवगुण सोडण्याचा प्रयत्न केला तर निघून जातो, आणि नाही प्रयत्न केला तर तो निघून जाऊ शकत नाही, आहे का नाही? म्हणून मूर्खपणा सोडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. कारभार जर केला तर सगळं काही त्या ठिकाणी काय होतं? लक्षात येतं. मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी, चातुर्य उंच पदवी कदापि नाही. तर त्या ठिकाणी चातुर्य प्राप्त झाल्याशिवाय उंच पदवी कदापि माणसाला प्राप्त होत नाही. अज्ञानपणामध्ये, मूर्खपणामध्ये माणसाला त्या ठिकाणी उच्च पद प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचं काय असावं लागतं? चातुर्य असावं लागतं. मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी. जर मान्यता प्राप्त करायची असेल तर अवगुणाचा त्याग करावा लागणार. अवगुण समर्थ सांगतात आपल्याला, अवगुण घेऊन मान्यता कधी प्राप्त होणार नाही. अवगुण ठेवायचे आणि म्हणलं पाहिजे लोकांनी मला चांगलं बी म्हणलं पाहिजे, असं एका मेन्यामध्ये दोन तलवारी कधी राहू शकत नाही. ऐशी प्रचिती येते मना तरी का सोयीत करणार, सन्मार्ग चलता जना सज्जना माने. देह नेतके शृंगारीला तरी चातुर्यविन नाशिला, गुणेविन साजरे केले भास्कर जैसे. देहाला शृंगार केला, चांगले कपडे घातले, पण आतमध्ये जर अवगुण असन तर ते बाष्कळ आहे, व्यर्थ आहे. चांगले कपडे नीटनाटके त्या ठिकाणी झालेले आहे, सुंदर आहे, दुपारपर्यंत अत्यंत चांगला दिसतो त्या ठिकाणी, दुपारून जे इस्त्रीचे कपडे असते तेच गटारामध्ये पडतात. त्या कपड्याला काही त्या ठिकाणी अर्थ आहे का महाराज? नाही. चांगला शृंगारलेला दिसत होता, पण काय, पण कसं झालं का? कारण अवगुणाने जागा घेतली ती.
आणि अवगुणाने जागा घेतल्यामुळे वरच्या शृंगाराला काही महत्व राहिलं नाही. काय समर्थ आपल्याला सुंदर प्रकारचं आहे. म्हणून चातुर्य नासले, चातुर्य नसता वरच्या त्या ठिकाणी वरच्या शृंगाराला बाष्कळपणा त्या ठिकाणी प्राप्त होतो म्हटले. आणि म्हणून आतमध्ये जर चातुर्य असलं, वरचा शृंगार नसला तरी चालतो. अंतरकळा शृंगारावी, नानापरी उमजावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. अंतरकळा त्या ठिकाणी शृंगारली पाहिजे, नानापरी उमजावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. प्रयत्न करीना शिकेना, शरीर तेही कष्ट विना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. प्रयत्न करता त्या ठिकाणी प्रयत्न केल्याशिवाय तो शिकू शकत नाही. शरीर तेही कष्ट विना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. उत्तम गुण त्या ठिकाणी घेत नाही. आणि जो सदा कोपी असतो, शीघ्र कोपी असतो, जो अविश्वासी असतो, शीघ्र कोपी त्या ठिकाणी असतो, त्याला मात्र त्या ठिकाणी हे अवगुण जाऊ शकत नाही. आपण दुसऱ्यास करावे ते उसने सवेची घ्यावी, ज्यांना कष्टविता कष्टावे लागेल बहू. आपण त्या ठिकाणी जे जसं आपण दुसऱ्याला त्या ठिकाणी देतो, तसंच आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं, प्राप्त होत असतं. उसने दिलं की ते उसनं त्या ठिकाणी फेडत असतो. उसने सवेची घ्यावी, ज्यांना कष्टविता कष्टावी लागेल. लोकांना जर कष्ट दिले, त्रास दिला, तर ते आपल्याला देखील तो त्रास होत असतो. म्हणजे काय म्हणतात, दुसऱ्यासाठी खड्डा थांबला तर त्या खड्ड्यात स्वतःला अगोदर काय व्हावं लागतं, पडावं लागत असतं. न्यायी वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुना चतुर जाणे. जो न्यायाने वर्तन करील तो त्या ठिकाणी काय आहे म्हणले, शहाणा मनुष्य आहे. अन्यायी तो दैन्यवाना, आणि जो अन्यायाने त्या ठिकाणी वर्तन करील तो काय आहे, दैन्यवान आहे. नाना चातुर्याच्या खुना चतुर जाणे. जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यक्तची केले जगनिंदे. जे त्या ठिकाणी सगळ्या लोकांना मान्य आहे ते आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. जर त्या ठिकाणी जर जगनिंदे असन ते वर्तन केलं तर ते व्यर्थ त्या ठिकाणी होत असतं. लोक आपण अशी वळावे किंवा अवघेची कोसळावे, आपण समाधान व्हावे ऐसे करावे. अहो काहो रे काळे, ज्याने ऐकजे तर केले, कळत असताचे कार्य निकामीपणे. आपण जर आहो केलं तर पुढून काय येईल, आहो येईल. आपण काहो केलं तर पुढून काहो येईल. आपण कार्य केलं तर पुढून आरे केलं तर पुढून काय येईल, आरे येईल. म्हणजे आपलीच प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जशा पद्धतीनं कर्म करू त्या पद्धतीनं आपल्याला काय होत असतं, फळ भेटत असतं. चातुर्य, एखादा त्या ठिकाणी मनुष्य असतो त्या ठिकाणी दुसऱ्याला सारखी पीडा देत राहतो, दुसऱ्याला त्रास देत राहतो. आणि आसुरी आनंद त्या ठिकाणी घेत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये त्याला काय मिळत असतो, तो आसुरी आनंद त्याला मिळत असतो. पण त्या ठिकाणी समर्थ सांगतात, जसं त्याने दुसऱ्याला त्रास दिला, पण दुसऱ्याने तरी त्याला त्रास दिला नाही, पण न्यायनीती त्याला काय करत असते, त्रास त्या ठिकाणी देत असते. एक साधू त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना, साधूच्या महिमेमध्ये साधू चालत होते. अचानक त्या ठिकाणी एक जोडपं चाललेलं होतं आणि चालता चालता साधूंच्या पायातून त्या ठिकाणी असणारी चिखल उडला आणि त्याच्या पत्नीच्या त्या ठिकाणी साडीवरती काही थेंब गेल्यानंतर त्या माणसाने क्रूरपणे त्या साधूला त्या ठिकाणी मारलं. साधू देवाच्या भजनामध्ये तल्लीन त्या ठिकाणी झालेले होते आणि खूप त्या ठिकाणी मारल्यानंतर निकृष्ट म्हणजे निर्दयीपणाने त्या ठिकाणी साधूला मारलं. पण साधू काही बोलला नाही, तो देवाच्या भजनामध्ये त्या ठिकाणी होता आणि हा पत्नीला घेऊन त्या ठिकाणी निघून गेला. पण पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा घरामध्ये चालला, जिना होता, त्याचा जिना चढू लागला, तेव्हा त्याचा पाय सटकला आणि जिन्यावरून खाली पडला आणि कंबरला त्याचं मोडलं. त्या ठिकाणी मोडल्यानंतर कसं काय झालं, हे झालं ते झालं. जो पाहणारा त्रयस्थ माणूस होता त्यांनी सांगितलं, जसं तो त्या साधूला का बरं मारलं, काय तुझा गुन्हा केला होता, विनाकारणच एवढं. तो म्हणला, विनाकारण नाही, माझ्या पत्नीच्या अंगावरती थेंब आले, तुझ्या पत्नीच्या अंगावर न जाणता त्याच्या पायातून थेंब आले, तर तू त्याला एवढं निर्दयीपणाने मारलं. मग जसं तू त्या तुझ्या पत्नीचा जसा त्या ठिकाणी एक हे करणार आहे, दया करणार आहे, तिची काळजी घेणार आहे, तसं साधूचा काळजी घेणारा त्या ठिकाणी तो परमात्मा आहे. आणि मग हे जे तुला काही त्या ठिकाणी जी शिक्षा केलेली आहे ना, ती त्याच्या काळजी करणाऱ्या परमात्म्याने तुला ही शिक्षा केलेली आहे. जसं आपण जनाला देऊ तसंच आपल्यालाही त्या ठिकाणी प्रत्युत्तर भेटत असतं, अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे.
म्हणून जे बहुतांश मान्य केले, जे आपण त्या ठिकाणी जगामध्ये जसं राहावं तशा पद्धतीनं आपल्याला ते लगेच त्या ठिकाणी आपण दुसऱ्याशी करावे, ते उसनी सगळेची घ्यावी. ज्यांना कष्टविता कष्टावे लागेल बहु. जनाला कष्ट दिले तर ज्यांना आपल्याला द्यायचं, परंतु तेच कष्टाच्या रूपाने, व्याजाच्या रूपाने आपल्याला परत काय होईल, ते फेडायला येईल. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. दोहीमध्ये कोण फरक बरे पहा. समर्थ आपल्याला सांगतात, प्रश्न करतात. चातुर्य माणसाने अंतर शृंगारलेला आहे, त्यांनी त्याचं अंतर दुरुस्त केलेलं आहे, मन दुरुस्त केलेलं आहे, अंतरामध्ये शृंगार केला. आणि एखाद्या मूर्ख माणसाने शरीराचा शृंगार केलेला आहे, शरीराला सजवलं, त्याला त्या ठिकाणी गंध पावडर वगैरे त्या ठिकाणी लावलं, त्याला चांगले कपडे घातले. परंतु याच्यात तू शहाणा कोणता आहे? ज्यांनी देहाला शृंगारलं तो शहाणा, तर ज्यांनी अंतरंगाला शृंगारलं तो शहाणा? वा, ज्यांनी अंतरंगाला शृंगारलं तो शहाणा. महाराज, ज्याचं अंतरंग सुधारलं तो खरा काय आहे? शहाणा. अंतरंगाला शृंगारायचं म्हणजे काय करायचं? तर त्या ठिकाणी त्याला सत्वगुणाने, संस्काराने, त्याला देवाच्या नामचिंतनाने, भजनाने, परोपकाराने, त्याला दुसऱ्याच्या दयाने, न्यायनीतीने त्याला सज्ज बनवणं, संस्कारी बनवणं म्हणजे अंतराला शृंगारणं. अंतर शृंगारल्याशिवाय देह शृंगारू शकत. देहाला किती दिवस शृंगारणार आहेत आपण? शेवटी देहाला किती शृंगारलं तर काय 2 तास 3 तास त्या ठिकाणी राहतं, नंतर घाम आल्यानंतर पुन्हा ते वंगळवाणी होऊन जातं. एखादा ते परफ्यूम मारतो, काय म्हणते त्याला, सेंट वगैरे मारतो, त्याचा सुगंध त्या ठिकाणी येतो, पण कवर 2-3 तास त्या ठिकाणी. एकदा घाम आल्यानंतर ते मिश्रित होतं, ते वेगळा शृंगार येतो, वेगळा वास येतो, म्हणजे ते उबटपणा येतो. म्हणजे वरचा शृंगार उपयोगाचा, अंतरंगातला सुगंध आला पाहिजे, अंतरंगातला शृंगार आला पाहिजे. अंतरंगातला सुगंध म्हणजे भावभक्तीचा त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, बाह्यकार शृंगारले त्याने लोकांच्या हाताशी काय आले? चातुर्य बहुतास रक्षले नाना प्रकारे. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नसावे, समस्ती बरा म्हणावे, ऐशी वासना. लोकांनी बरं म्हणलं पाहिजे तर अशी जर वासना असेल तर अंतर शृंगारलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, त्याने आपण सुखी व्हावे. दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल सोय. तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्याला सुखी करणं म्हणजे आपण सुखी होणं, असा त्याचा अर्थ आहे. आपण दुसऱ्याला सुखी करायला म्हणजे त्याचं नाही, परंतु त्याच्या रूपाने त्याचं प्रत्युत्तर आपल्यालाच त्या ठिकाणी काय होत असतं, येत असतं. आमचे निकम बाबा गुरुवारी त्या ठिकाणी म्हणा, बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढं कष्ट करता, शिकवताय करते. मग तसं नाही, तुमच्यासाठी नाही, ते माझ्यासाठीच आहे. मी जे तुम्हाला शिकवतो ते तुम्ही शिकता, ते पुढचं गोष्ट राहिली. याच्यातून पहिल्यांदा मला त्या ठिकाणी ज्ञान होतं, माझं नित्यनेम त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून ते म्हणायचे काय नका मग उपकार म्हणून चला का. एवढे बाबा आमचे वैराग्यवान त्या ठिकाणी होते. आणि खरं आहे तर त्या ठिकाणी गुरुने न करावा शिष्य असं, पण मेघ गोष्टीने करावा उपदेश, ही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. मेघ गोष्टीनं उपदेश केला पाहिजे. हा माझा शिष्य असं कधी काही म्हणायचं नाही. शिष्य जर आवडपणाने वागला तर गुरुला दुःख होत असतं. म्हणून म्हणायचं नाही तो माझा शिष्य, फक्त शिकत राहायचं. तो म्हणू गुरु नाही तर नगु म्हणू गुरु. हे जोग महाराजांच्या उदारपणाचं त्या ठिकाणी असणारं अशा पद्धतीचं ते संस्थेचं काय आहे तर ध्येय आहे. म्हणून दुसऱ्यास ज्ञान देणं म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्ञानी होणं, दुसऱ्याला सुखी करणं म्हणजे आपण सुखी करणं, दुसऱ्यावरती उपकार करणं म्हणजे ते प्रति आपल्यावरती त्या ठिकाणी काय होत असतात, उपकार त्या ठिकाणी होत असतात. म्हणून बघा ना, दुसऱ्यासाठी एखादा कार्यकर्ता जर झटायला लागला तर लोक त्याला चांगला म्हणतात आणि मग त्याला लोक निवडून देतात, आहे का नाही? कारण का, दुसऱ्यासाठी करतो ना हा, म्हणून त्याचं प्रत्युत्तर त्यालाच त्या ठिकाणी मिळत. एखादा मनुष्य परोपकारासाठी जर जगत असेल तर त्याचं बी काय होत असतं, भलं होत असतं. म्हणून आणि एखादा स्वार्थासाठी जर जगतो तर त्या ठिकाणी लोक नंतर त्याला पुन्हा ओळखत नाही आणि तो स्वार्थासाठी जगतो म्हटल्यानंतर तेवढ्या पुरताच तो राहत असतो. म्हणून परोपकारी माणसाने जीवन जगलं पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी हा नर शरीर परत नाही. स्वार्थासाठी तर सगळेच लोक जगतात, पण काही गोष्टी परोपकारासाठी देखील त्या ठिकाणी केल्या पाहिजे. हे तो प्रगटची आहे, पाहिल्या विना कामा नाही. समजणे हा उपाय प्राणी मात्रास. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. या वेगळे उरले ते करण ते पुरुष.
समजलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, ते भाग्य पुरुष आहे. आणि या वेगळे जे काही उरले ते करंटे पुरुष आहे. जितका व्याप तितके वैभव, वैभवासारखा हावभाव, समजले पाहिजे उपाव प्रगटचे आहे. जेवढं तुम्ही त्या ठिकाणी व्याप कराल तेवढं त्या ठिकाणी काय होत असतं, वैभव त्या ठिकाणी वाढत जात असतं. समजलं पाहिजे उपाव. आळसे कार्यभाग नाचतो, संक्षेप होत होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. आळसाने माणसाचा कार्यभाग निघून जात असतो, संक्षेपाने तो मित्रकरिता होते कृत्य, वैरीकरिता होतो मृत्यू. बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे, आपण शहाणी करू नये, आपले हित आपण नेणे, ज्यांनी मैत्री राखो नेणे वैरी करी. त्या ठिकाणी आपण शहाणे, आपण जसं शहाणं झालेलं आहे तशा पद्धतीनं इतरांना करावी ही बुद्धी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणाला माहिती असतं सगळं ज्ञान, पण ते दुसऱ्याला सांगत नाही तो, आहे का नाही? कारण का तर दुसरे हुशार होतील आणि आपलं दुकान पण बसून जाईल, आहे का नाही? होय का? कसं हे पोरं सांभाळणं म्हणजे निवड पैशासाठी नाही, तर हे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे ही दुकान आहे, ही दुकान. नाहीतर त्या ठिकाणी उद्योगधंदा करण्याकरता या जगामध्ये भरपूर उद्योग, त्याच्यातून भरपूर पैसा मिळतो शहरामध्ये वगैरे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याला जे ज्ञान आहे हे उदार मनाने त्यांना देणं. अशा पद्धतीने ह्या संस्था, वारकरी संस्था ह्या असतात. त्याच्यामध्ये उद्योगाचा वगैरे थोडासा भाग कशामुळे असतो तर तो तिथला व्यापार वगैरे चालण्याकरता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा तो भाग असतो. आणि म्हणून जे बरेचसे काही कीर्तनकार आहेत ते कीर्तन करतात म्हणजे पाकिटामुळे करत नाही, बऱ्याच जणांचा भाग होतो. पण तो बऱ्याच जणांचे कीर्तन जे असतात ते समाज प्रबोधनासाठीच असतात. बरेच धार्मिक कार्य जे असतात ते केवळ समाज प्रबोधनासाठी असतात. म्हणून समर्थ म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे आणि शहाणे करूनही सोडावे सकळ जना. आपणा शहाणे करू नये, आपले हित. काही माणसं त्या ठिकाणी काय करतात की दुसऱ्याला सांगत नाही, ते झाकून ठेवतात, आहे का नाही? कारण का जर दुसऱ्याला सांगितलं तर ते आपल्यापेक्षा का होईल, शहाणा त्या ठिकाणी होईल, आपल्यापेक्षा वाजणारा होईल, आपलं महत्व निघून जाईल. दुसऱ्याला जर आपण वाजवायचं शिकवलं, त्यांनी जर वाजवलं लोक म्हणते ना याला येत नाही गाड्या, या म्हाताऱ्याला जास्त येत नाही, पोरायलाच त्या ठिकाणी बोलवा, आहे का नाही? आणि म्हणून काही माणसं सांगत नाहीत. परंतु समर्थ म्हणतात हे करंटेपणाचं लक्षण. हे काय आहे? करंटेपणाचं. आणि आपल्याला जी विद्या येते ती जर नाही सांगितली तर ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी होत असतो म्हणते. ऐसे प्रकारीचे जन त्याशी म्हणावे आज्ञेनं, तयापाशी समाधान कोण पावे. अशा प्रकारचे जे जण आहेत त्यांना काय म्हणतात? आज्ञानी म्हणतात. बहुताचे मुखी उरावे, बहुताचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्राशी, शहाणे करावे, जनपतीत करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. त्या ठिकाणी शहाण्या माणसाने भगवत भक्ताने काय केलं पाहिजे की जनाला त्या ठिकाणी शहाणं केलं पाहिजे. पतित पावन जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी सृष्टीमध्ये भगवत भजन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. हेच उत्तम प्रकारचं चातुर्याचं काय आहे? लक्षण आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता दशक 14वा, समास 7वा, योग धर्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ पुरस्ताश्रम, जेते पावती विश्राम, त्रैलोक्यवासी श्रीराम. देव ऋषी मुनी योगी, नाना तापसी वितरागी, हितवादी करुणी विभागी, अतिता भाग्यात श्रीराम. पुरस्ताश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु पुरस्ताग्री हिंडो लागले, कीर्ती रूपे श्रीराम. या कारणे पुरस्ताश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. जेथे सडकर्मे चालती, विधियुक्त क्रिया आचरती, वागमाधुरे बोलती प्राणी मात्राशी श्रीराम. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्यालोकिक तो हा भक्ती मार्ग श्रीराम. पुरश्चरणी काय क्लेशी, दृढवर्ती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही श्रीराम. काया वाचा जीवे प्राणी, कष्टे भगवंता कारणे, मन घेतले धरणे भजन मार्गी श्रीराम. ऐसा भगवंताचा
विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे श्रीराम अंतरापासून वैराग्य तेची जाणारे भगभाग्य लोभंगते वर्याबाध्य आणि नाही श्रीराम राजे राज सांडूनी गेले भगवंता कारणे जिंकले कीर्तिरूपी पावन झाले भूमंडळी श्रीराम ऐसा जोगा योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उपटो जाणे अंतर प्राणी मात्राचे श्रीराम ऐशी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक श्रीराम बहुताशी करी उपाय भोजनाच्या वाटानय अखंड दयाचे हृदय भगवत रूप श्रीराम जनास दिसे हा दुश्चित अखंड दयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मा अनुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम पूर्वजांच्या पुण्यकोटी संग आशिया गाठी तरी जायसियाची भेटी होय जनाशी श्रीराम प्रचितीलीन जे ज्ञान तो अवघाची अनुमान ते कैचे परप्रसादन प्राणियाशी श्रीराम या कारणे मुख्य प्रत्यय प्रचितीवीन कामानय उपाया सारिके अपाय शाने जाणते श्रीराम गेले संसार सांडून गेले तरी ते कष्टोची मेले दोहीकडे अंतरले ये लोक परत्र श्रीराम रागे रागे निघून गेला तरी तो भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी श्रीराम निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे श्रीराम अशा बद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचारीच करी जनामध्ये श्रीराम कष्टी होऊन निघून जाती त्यास ठाई मारिती चोरी भरता श्रीराम संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला जेने तेने पावन केला आपण ऐसा श्रीराम ऐके संगतीने करती एक संगतीने बुडती या कारणे संगती बरी पावे श्रीराम जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल भिक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना श्रीराम जो दुसऱ्याचे अंतरदानी देश काल प्रसंग दानी तया पुरुषा कायरुणी भूमंडळी श्रीराम नीच प्राणी कृत्व पावला तेने आचाराची बुडाला वेदशास्त्र मला म्हणाला कोण कुशे श्रीराम ब्राह्मणांचा विचारो त्याच ब्राह्मणाशी अधिकारो वर्णा ब्राह्मणा गुरु ऐसे वचन श्रीराम ब्राह्मण बुद्धी पासूनी चेवले आचारापासूनी भ्रष्टरे गुरुत्व सांगुनी झाले शिष्य शिष्याचे श्रीराम कित्येक केवल मदकास जाती कित्येक पिरास बदती कित्येक तुरुक होती आपले सोयीचेने श्रीराम कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे श्रीराम गुरुत्व आले निचयाती काही एक वारली म्हणती शूद्राचार बुडविती ब्राह्मणांचा श्रीराम हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम राज्य नेले मलिंच क्षत्री गुरुत्व नेले खूप पात्री आपण आरत्रीना परत्री काहीच नाही श्रीराम ब्राह्मणास ब्राह्मणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिळविले याच विष्णूने श्रापिले परशुरामे श्रीराम आम्ही तेचे ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ब्राह्मणी करून आम्हा भोवते श्रीराम आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले तुम्हा बहुताचे प्रतीती साले किंवा नाही श्रीराम बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट राहणारे प्रसंग बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे योग धर्म निरूपण नाम समास सातवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
या दशकामध्ये या समासामध्ये योग धर्म निरूपण सांगतात. नाना वेशे नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावते विश्राम त्रैलोक्यवासी. अनेक प्रकारचे आश्रम आहेत, धर्म आहेत त्या ठिकाणी, ऐका नाही. तर त्या ठिकाणी कोणते आश्रम आहे? ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम, हे आश्रम आहे. पण समर्थ त्या ठिकाणी सांगतात सगळ्यांचा मूळ जर काय असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे. कारण ग्रस्त आश्रमावर सगळे आश्रम काय आहेत तर ते अवलंबून आहेत. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी, पितृआदी करुणी विभागी अतीत अभाग्यात. तर त्या ठिकाणी देवांचं, ऋषींचं, मुनींचं, योगींचं, तापसी, वितरागी सगळ्यांना त्या ठिकाणी जगवण्याची जबाबदारी जर कोणत्या आश्रमामध्ये असेल तर ते म्हणजे ग्रस्त आश्रमामध्ये आहे. ग्रस्त आश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु ग्रस्तगृही हिंदू लागले कीर्ती रूपे. एखादा मनुष्य ग्रस्त आश्रम टाकून निघून जातो त्या ठिकाणी, आणि निघून गेल्यानंतर तिकडं संन्यास आश्रम त्या ठिकाणी धारण करतो, आणि संन्यास आश्रम धारण करून पुन्हा ग्रस्त आश्रमाच्याच दारामध्ये भिक्षाटन वगैरे त्या ठिकाणी देणगीला वगैरे त्या ठिकाणी जात असतो. जर त्या ठिकाणी त्याचा जो काही आश्रम असतो, त्याचे जे काही असणारे चाललेला तो आश्रमाचा भाग असतो, तो ग्रस्त आश्रमांच्याच पैशातल्या देणगीच्या रूपाने काय होत असतो, तो चालत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात जरी झाला संन्यासी तरी मध्यान्वासी तोंडवासी. एकनाथ महाराज म्हणतात संन्यासी जरी झाला तर मध्यान्वासी त्याला काय लागतं, अन्न खायला लागतं. आणि अन्न कोण पिकवतं त्या ठिकाणी? ग्रस्त आश्रमी माणूस त्या ठिकाणी. म्हणून ग्रस्त आश्रमी माणसावरती लहान मुलांचं, म्हाताऱ्या माणसांचं, वडीलधाऱ्या माणसांचं, त्या ठिकाणी पाहुण्या रावण्यांचं, सगळ्यांची जबाबदारी ग्रस्त आश्रमावरती त्या ठिकाणी येते. परंतु तो सुज्ञ ग्रस्त आश्रमी असावा लागतो, आहे का नाही? आलेल्या त्यांना भाकर देखणारा, आलेल्या त्यांना हे करा. स्वार्थी जर ग्रस्त आश्रम असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच त्या ठिकाणी असतो. जर दरवाजा लावून जर जेवण करत असेल तर मग त्यांनी त्या ठिकाणी असणारा, उलट त्यांनी काय केलेलं आहे, त्या ग्रस्त आश्रमाचा नाश त्या ठिकाणी केलेला आहे. जेथे षडकर्मे चालती, ग्रस्त आश्रम कसा असतो म्हटले त्या ठिकाणी, जिथं ज्या ग्रस्त आश्रमामध्ये षडकर्म चालते तोच ग्रस्त आश्रम त्या ठिकाणी खरा. षडकर्म म्हणजे काय तर त्या ठिकाणी मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि स्वधर्मा पद्धतीनं त्या ठिकाणी तो वागणारा. आपली पत्नी तीच त्या ठिकाणी असणारी, तिच्याच अनुरूप तिला असणारा त्या ठिकाणी, म्हणजे परस्त्री लंपट नसणारा, अशा पद्धतीचा असणारा स्वधर्मा पद्धतीनं जो राहतो ना त्या ठिकाणी तो ग्रस्त आश्रम काय आहे, खरा आहे. मनासारखी सुंदरा अनन्यता, मनासारखा पुत्र जामात कांता, सदा सर्वदा बोलती रंबे वाचा, हा जान योग सदा सुकृताचा. समर्थ त्या ठिकाणी म्हणतात जी मनासारखी सुंदर आहे आणि तिच्यावरील ते त्या ठिकाणी तो अनन्य आहे, तीही त्या पतीशी अनन्य आहे आणि पती देखील त्या पत्नीशी काय आहे, अनन्य आहे. तर त्या ठिकाणी जो मनासारखा मुलगा आणि मनासारखा जावई, मनासारखी मुलगी, सदा सर्वता बोलती रम्य वाचा, ती जी पत्नी आहे ती सुखामध्ये त्या ठिकाणी आपल्या पतीला साथ देते असं नाही, तर दुःखामध्ये देखील ती त्याला गोडच त्या ठिकाणी बोलत असते. सदा सर्वता बोलती रम्य वाचा, हा जाण योग सुकृताचा. समर्थ म्हणतात हा सुकृताचा योग आहे आणि हा खरा काय आहे, ग्रस्त आश्रम धन्य त्या ठिकाणी आहे. नाहीतर जर एखादी पत्नी जर त्या ठिकाणी असेल, पैसा जर असेल तर त्या ठिकाणी पुढं पुढं करते, आणि जर पैसा संपला तरी वसवसुनी पाठी लागी. एकनाथ महाराज म्हणतात या धनाची झाली तुटी आणि स्त्री वसवसुनी पाठी लागी. तर अशा पद्धतीनं जर स्त्री असेल तर कशा, तर तो ग्रस्त आश्रम धन्य नाही. म्हणून सानंदम सदनम सुताचे सुतिया कांता मृदू भाषिणी, सयस्यती आज्ञापरा सेवका, मिष्टान्न पालन गृह, साधू संग उपासते नित्यम धन्य गृहस्थाश्रम. जो गृहस्थाश्रमामध्ये साधूचा संग आहे तो ग्रस्त आश्रम कसा आहे म्हणजे धन्य आहे. या कारणे ग्रस्त आश्रम सकळामध्ये उत्तम उत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. ज्या ग्रस्त आश्रमामध्ये स्वधर्म आहे आणि ज्या ग्रस्त आश्रमामध्ये भूतदया म्हणजे दुसऱ्याविषयी काय त्या ठिकाणी दया निर्माण आहे, त्याच्यामध्ये एकामेकांचं प्रेम, एकामेकाबद्दल आदर, सहानुभूती
ह्या सगळ्या गोष्टी जर जिथं असतील तर तो ग्रस्त आश्रम काय आहे, धन्य आहे. नाहीतर त्या ठिकाणी सगळं ज्यांनी केलं आणि त्याला नंतर मुलं सोडून गेले, अशा पद्धतीनं असणारं जर ग्रस्त आश्रम असेल तर त्या ग्रस्त आश्रमामध्ये शेवटी पश्चातापाशिवाय दुसरं काही हातामध्ये येत नाही. हे कशामुळे होतं, जर समर्थ म्हणतात सुकृताचा योग नाही तिथं. काय नाही तिथं, सुकृत कमी पडलं, महाराज पुण्य कमी पडलं. सुकृताचा योग नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि जरी ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी देखील परमात्म्याच्या पाठीमागे त्यांनी यायला पाहिजे. एक नंतर देवच धरला पाहिजे. अंतरले तर काहीच हरकत नाही, ते अंतरणारच आहे, जगाचा सिद्धांतच आहे. कारण ते दूर होणारच आहे. आणि किती जवळ धरायचा प्रयत्न केला तर ते जवळ येणार नाही. पण ज्यांनी जवळ देव केला तो धन्य झाला. ग्रस्त आश्रम कसा राहू द्या, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेला हा सुकृत त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीचा ग्रस्त आश्रम होण्याकरता त्याला अत्यंत अनासक्त बुद्धीने चालावं लागतं. खूप म्हणजे त्या ठिकाणी जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही. आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये मिरवण्याच्या नादामध्ये दुसऱ्याचा संसार पडणार नाही याची काळजी घेतली घ्यावं लागणार. तारुण्यपणामध्ये वाटला पाय पडणार नाही याची काळजी घ्यावं लागणार आहे. आपल्या मुलंबाळाचं चांगलं करण्याच्या पाठीमागं दुसऱ्यांच्या मुलंबाळाचं वाटलं होणार नाही याची काळजी. आणि जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं घडलं तर ते पुन्हा ताट आपल्या पुढं होऊन त्या ठिकाणी येत असतं. जसं आपण दुसऱ्याला ताट वाढलं तेच ताट आपल्याकडं काय होत असतं, येत असतं. म्हणून समर्थ म्हणतात हा योग अत्यंत दुष्कृत आणि तो सुकृताचा आहे. हा जो योग येतो चांगल्या पद्धतीचा, हा काही जणांच्या वाट्याला येतो. दुष्कृत आहे तो, सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. पण ज्यांच्या वाट्याला येत असेल हा योग सुकृताचा जाणार. हा योग काय आहे म्हणजे हो ना, अजिरात पाटील. संसार बी एवढा काही सोपा नाही ना. संसार कठीण आहे, परमार्थापेक्षा बी कठीण आहे अगोदर. म्हणून प्रपंची तो सावधान तोची परमार्थ करील जाण, समर्थ म्हणतात. प्रपंची सावधान राहायचं म्हणजे काही नुसतं मिळवण्याकरता सावधान नाही सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सावधानतेने सांगितलेल्या आहे. स्वधर्म पद्धतीनं राहणं, षटकर्म त्या ठिकाणी घडलं पाहिजे. षटकर्मामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे सगळ्या गोष्टी. अग्नीला नैवेद्य, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत षटकर्मामध्ये. हे सगळं आपल्या प्रपंचामधून अतिथी संतुष्ट झाला पाहिजे. आलेला भिकारी त्याला त्या ठिकाणी असणारा कोरभर भाकर वाढा, नाही येत त्यात आलेलं कोरभर वाढा. नाहीतर माणसं म्हणतात तुला काय झालं काम करायला, कापला तर 2 वर्षी साहेबराव महाराज सांगायचे. म्हणजे बाई वाढायचं तर वाढ नाही, तर त्याचं कशाला खानदान काढायचं पुढच्या घरी. कारण तू ग्रस्त आश्रमी आहे, तुझ्याकडे काय आहे म्हणून ते तुझ्या दारात आलेलं. त्याला कमवण्याचा कंटाळा आला म्हणा काही म्हणा, त्याचं सुकृत त्याच्याजवळ त्या ठिकाणी राहून जाईल. आणि मग अशा पद्धतीनं प्रपंची सावधान कशामुळे म्हटलेलं आहे तर प्रपंच सावधान राहणं हेच आहे म्हणून. पण आपण प्रपंच करत असताना सावधान होत नाही. उलट आपण स्वार्थाच्या नादामध्ये बेसावत त्या ठिकाणी होऊन जातो. पैसा यायला लागला मग कुठला यायला काय यायला त्याचा काही हिशोब ताशोब नाही. फक्त आला पाहिजे एवढंच फक्त. मग ते आला मग तो आपल्या मुलाबाळाला कसे संस्कार लावेल तो पैसा, आपले मुलाबाळ काय त्या ठिकाणी पेते का कोणत्या रस्त्याला जाते याचं काही घेणं देणं नाही. आज घरात पैसा दिसला पाहिजे आणि वेळ मांडवावर गेला पाहिजे. मोठ्या त्या ठिकाणी डांग लागते वजन होऊन पुन्हा पडा का खाली असं त्या ठिकाणी. म्हणून प्रपंच जो सावधान तो परमार्थी परमार्थ करील जाणं. आणि प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. बरं का काका, काय समर्थांचे वाक्य बघा नाही. म्हणजे प्रपंचासाठी एवढं दुसऱ्या संतांनी सांगितलं नाही. आणि त्यांनी सांगितलं प्रपंच तर सगळेच करणार आहेत, सगळ्याला स्वभावातच त्या ठिकाणी प्रपंचाची ओढ आहे. मुलगा जन्माला आला कीच आईच्या स्तनाकडे त्या ठिकाणी ओढतो. थोडा मोठा झाला कीच तो शिव्या देतो लगेच त्या ठिकाणी दुसरे शिवाय. आणि थोडा मोठा झाला की त्याला म्हणावं लागत नाही, तेच म्हणतंय बाबा लगीन हो लगीन कवा करता. म्हणजे स्वभावताच माणसाची ओढ प्रपंचाकडे आहे. परंतु समर्थ म्हणले जरी ओढ प्रपंचाकडे असली तरी प्रपंच अवघडीवर का म्हटले. प्रपंच करत असताना या सगळ्या गोष्टी सांभाळा. प्रपंची जो सावधान म्हणजे रात्रंदिवस कष्ट करून नुसतं कमवायचं याचा नाही. तिथं करणारच तुम्ही आम्ही, परंतु सावधान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सावधान.
नीतीप्रमाणे त्या ठिकाणी. आणि प्रपंची राहून परमार्थ करणे याला म्हणतात सावधान. वा प्रपंच करावा नेटका, परमार्थी हो विवेका. पुढे काय? परमार्थी पाहावा विवेका. पुढे जिथं जास्त दातवत पारायण केलेले आम्हाला जास्त नाही व्हावे लागते. तर अशा पद्धतीनं समर्थांचा तो एक समसच आहे या सगळ्या प्रपंचाबद्दलचा. आणि म्हणून समर्थ त्या ठिकाणी आपल्याला ग्रस्त आश्रम अगोदर सांभाळून सांगतात, नंतर ग्रस्त आश्रमावर सगळे संन्यास धर्म वगैरे त्या ठिकाणी अवलंबून अशा पद्धतीनं सांगतात. ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त, संसार सोंडोनी झाला मुक्त देवा कारणी. काया वाचा जीवे प्राणी कष्टे भगवंता कारणी, मन घेतले धरणे भजन मार्गी. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भजन मार्गामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे. राज्य सांगून गेले भगवंता कारणी हिंदे कित्रूप पावन झाले भूमंडळी. बरेच त्या ठिकाणी प्रपंच करून नंतर शेवटी राज्य सांगून गेले भगवंता करता त्या ठिकाणी काय झाले पावन झालेले होते. काही जणांनी ज्याला वैराग्य निर्माण झालं या प्रपंचाचं ते गेले जंगलामध्ये अरण्यामध्ये त्या ठिकाणी गेले आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी काय झालेले आहेत तर कृतकृत्य त्या ठिकाणी झालेले आहेत. आईशी वृत्ती उदासीन त्यावर विशेष आत्मज्ञान दर्शन मात्र समाधान पावते लोक. आणि प्रपंचामध्ये राहून वृत्ती उदासीन राहिली पाहिजे आणि त्यावर पुन्हा विशेष जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर मात्र त्या पुरुषाच्या दर्शनाने बी माणसाला काय होत असतं समाधान प्राप्त होत असतं. काही माणसं नाही का प्रपंचामध्ये राहून उदास राहतात. त्यांना माहित आहे आपल्या बरोबर जे येणारे ते नामचिंतन आहे, ते भगवत भक्ती आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी येतात. प्रपंच सोडाय का त्यांनी नाही सोडला, प्रपंचामध्येच आहे पण उदास येतं. आणि प्रपंचामध्ये राहून उदास राहून पुन्हा आत्मज्ञान प्राप्त करून घेणं मग तो सगळ्यामध्ये काय आहे श्रेष्ठ आहे. संन्यासीमध्ये पण तो काय आहे म्हटले श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे. बहुताशी करी उपाय तो जनाच्या वाट्याने अखंड ज्याचे हृदय भगवत रूप. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच आयशियाची भेटी होई जनाशी. महाराज त्या ठिकाणी साधू संतांची जी भेट होत असते ना आपल्याला आपल्या पुण्याईनं आणि आपल्या पूर्वजांचं पण पुण्य असावं लागतं तर आपल्याला त्या ठिकाणी साधू संतांची भेट होत असते, देवाची प्राप्ती होते आणि संसारही चांगला होत असतो. परंतु पूर्वजांच्या पुण्यकोटी समर्थांनी सांगितलं आपले जे वाड वडील पूर्वज आहेत आपला प्रपंच नीटनाटका चांगला आपल्याला सद्बुद्धी त्या ठिकाणी त्या आश्रमातल्या माणसाला सद्बुद्धी होण्याकरता पूर्वजांची पण काय असावं लागते पुण्यही असावं लागते. त्यांच्या पुण्याईवर पुढं त्या ठिकाणी सगळं चालत असतं असं म्हणून सांगितलं. प्रचितीविना जे ज्ञान तो अवघाची अनुमान तेचे कैचे परत्र साधन प्राणी अशी. ही प्रचिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि म्हणून लोक म्हणतात ना एकानं तुमचं लय चांगलं आहे बरं आहे बा तुमच्या पद्धती म्हणले आमचं काही नाही ते आमच्या आजोबाची काय आहे ती पुण्य आहे. आमचे आजोबा खूप दयावान होते, खूप गोरगरिबांना त्यांनी सहकार्य केलं, गोरगरिबांचे संसार त्यांनी काय केलेले आहेत उभे केलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पुण्यामुळे आमचं काय त्या ठिकाणी चाललेलं आहे असं माणसं त्या ठिकाणी सहज म्हणतात. मग चांगली एखादी गोष्ट झाल्यानंतर आपल्या आजोबा पंजोबाला ते काय देतात त्याचं श्रेय त्या ठिकाणी देत असतात. वेळे संसार सांडून गेले तरी ते कष्टची मेले दोहीकडे अंतरले येलो परत्र. काही माणसं संसारात उभं होतो त्रास होतो दुःख होतं म्हणून संसार सोडून गेले आणि पण तिकडं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तेवढं आत्मज्ञान नसतं, तेवढं त्यांना त्या ठिकाणी वैराग्य नसतं आणि तिकडं प्रपंच सोडून गेले पण ना इकडचे ना तिकडचे ऐका नाही तो इकडचा पाहुणा उपाशीच राहिला ना ते प्रपंचातले बी झाले आणि तिकडे गेले तर परमार्थही त्यांना कळाला नाही. मग फट फजिती झाली. रागे रागे निघून गेला तर तो भांडो भांडोची गेला. बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. घरातून राग राग निघून गेला, भांडणं करून गेला कुटुंबात जातो म्हणला आणि त्या ठिकाणी जंगलात जाऊन नाहीतर तिकडं राहतो तिथं राहून आश्रम करून राहिला आणि तिकडं बी लोकांसंग त्या ठिकाणी काय करू लागला भांडणं करू लागला. शिष्य समुदाय त्या ठिकाणी मिळवला आणि तिकडं जो माणसाचा स्वभाव असतो तो मनुष्य संघ घेऊनच पुढेही गेलेला असतो म्हणून त्याचा स्वभाव कधी सुटत नाही. क्रोधी माणूस जर घरामध्ये क्रोध करत असेल तर तो बाहेर गेल्यानंतर तो पण तिथं पण तो काय करतो क्रोधच त्या ठिकाणी करत असतो. निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जम गुरु शिष्य दोघे समान अज्ञान होते. घरातून अज्ञानापणाने निघून गेला आणि बाबा झाला. बाबा झाल्यावर लोक
वरच्या त्या ठिकाणी रंगाला पाहून त्या ठिकाणी शिष्य बोलून गेले आणि लोक त्या ठिकाणी त्यांनी शिष्यत्व पत्करलं, आले बाबा 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 म्हणायला लागले. पण हा काय होता, आज्ञानी होता. आणि आज्ञानी असल्यामुळं त्या शिष्याला बी त्यांनी काय केलं, आज्ञानामध्येच घातलं. त्या ठिकाणी त्याची पण बुद्धी त्यांनी काय केलेली आहे, आज्ञानामध्ये घातलेली. म्हणून गुरु आणि शिष्य दोघे समान आज्ञान रूप, दोघं बी त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य आज्ञान रूपच त्या ठिकाणी झाले. त्यांच्या कधी वा तो का म्हणे ऐकशे गुरु शिष्य दान विठो ज्ञान. तुकाराम महाराजांनी तर देवाची शपथ घेऊन सांगितलं की असे गुरु आणि असे शिष्य दोघंही त्या ठिकाणी त्याला ठरलेलं आहे. काय तर नरक. कारण हाही आज्ञानी, हाही क्रोधी, हाही कामी, आणि त्याच्याजवळ येणाऱ्या शिष्याला बी त्या ठिकाणी तो काय करतो, क्रोधी कामी आज्ञानी त्या ठिकाणी ठेवीत असतो. कारण हाच ज्ञानी नाही. अशाबद्ध अनाचारी निघून गेले देशांतरी, तरी तो अनाचारीच करी जन्मले. अशाबद्ध आणि अनाचारी लोक जरी दुसऱ्या देशाला, दुसरी तिकडं त्या ठिकाणी निघून गेले, त्या ठिकाणी असणारे वेश धारण केलं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं, तरी ते लोकांना फसवतच असतात आणि पुन्हा तिकडं जाऊन तो काय करीत असतात, अनाचारच करीत असतात. गुरुही पोटे कष्टी होऊन निघून जाती, तैसे ठाई ठाई मध्ये ती चोरी भरता. घरामध्ये कष्ट होतात म्हणून निघून गेले आणि तिकडे बी त्या ठिकाणी ते काय झालेले, कष्टीच त्या ठिकाणी. संसार मिथ्या आईचा कळला, ज्ञान समजून निघून गेला, त्याने जण पावन केला आपण आईचा. मग संसारामध्ये निघून जाणं वाईट आहे का? वाईट नाही. भगवे कपडं वाईट आहेत का? वाईट नाही. महाराज त्या वेशाला दूषण नाही, तर वेशात राहून त्या कृतीला दूषण आहे. त्या ठिकाणी सांगितलं भगवा वेश वाईट नाही, पण भगव्या वेशाच्या आडून केलेल्या पापाचं त्या ठिकाणी काय म्हटले, ते वाईट आहे. त्याच्या भगवत आडवं नाही. तुमचा पांढरा वेश महाराजांचा आडवा नाही. गंध लावणं वाईट नाही, पण गंध वगैरे लावून त्या ठिकाणी चोरी करणं हे वाईट आहे. हो, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तयास. बहुरूप्याने संन्यासाचा वेश धारण केला, संन्यासीपणा होणं वाईट नाही, पण बहुरूपी संन्यासी झाला हे वाईट आहे. त्या ठिकाणी आहे का नाही. मग चोरी वारीमध्ये वारकरी चोरी करीत नाही, पण चोरच वारकरी झालेला आहे. तेवढं मात्र काय आहे, लोक म्हणतात बघा तुमचे वारकरी आहे का, चोरी करायला लागले. खरा वारकरी करायला चोरी करीत, कोणी दिलं तरी तो घेत नाही. त्या रूपात गेले आणि खऱ्या वारकऱ्यापेक्षा बी त्यांनी गंध लावले. खऱ्या वारकऱ्याला एकच गंध असतो कपाळाला, किंवा 12 गंध असतात, पण ते झाकून असतात. याचं सगळं मुद्रा इथं असते इकडं सगळीकडे आहे का नाही. माळाचं गंठन लय दिसलं की समजून घ्यायचं इथं तुका म्हणे येते काहीतरी आहे. लय सोंग डोक दिसलं हो ना. तसं वारीत लय त्या ठिकाणी होतंय माणसाला. वारीत होतं, कुंभामध्ये होतं. हे जे काही ठग लोक आहेत त्याचा फायदा घेतात आणि ते अशा पद्धतीने. म्हणून वेश वाईट नाही, तुमचा गंध वाईट नाही, माळ वाईट नाही, पण त्या माळेच्या आडून त्या ठिकाणी केलेली कृती मात्र काय आहे, समर्थ सांगतात की वाईट आहे. ज्याला संसार मिथ्या कळाला, ज्ञान समजून निघून गेला, त्याने जन पावन केला आपण आयसा. ज्याला खरोखरच संसारातलं मिथ्यात्व कळलं, वैराग्य झालं, ज्ञानी झाला, मग त्या ठिकाणी निघून गेला, मग त्याच्या संगतीमध्ये जनाचा उद्धार होतो. श्री गुरु गंगा भारती बाबा असे जे काही साधू आहेत महाराज, याला संसार खरा कळाला, वाईट आहे, संसार त्या ठिकाणी दुःख रूप आहे, आणि त्यांचा खरा त्याग झाला, आणि मग त्यांच्या संगतीमध्ये जे जे आहे ते पावन त्या ठिकाणी रागाच्या संदाला ते सगळे त्यांचे परम शिष्य आहेत ते. आणि बाकी आमच्यासारखे तुमच्यासारखे त्या ठिकाणी माणसं नुसत्या ज्ञानाच्या गप्पा गोष्टी बोलतील, पण विषयाची आसक्ती सुटलेली नसल्यामुळे तेही त्या ठिकाणी आज्ञानी आहे, पण जनही त्या ठिकाणी काय राहील, आज्ञानी राहील. आणि म्हणून साधू तो आहे. समर्थाने आपल्याला सांगितलं की संसार त्याला खरोखरच मिथ्या कळायला पाहिजे. ज्ञान समजून ज्यांनी वनवास धारण केलेला आहे त्याच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी पावन होते. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, एके कारणी संत संगती बरी. संगतीनेच माणसं करतात आणि संगतीनेच माणसं बुडतात. जर डुप्लिकेट माणसाची संगत लागली की बुडाला.
वाईट माणसाची संगती बुडायला काय लागतो त्या ठिकाणी, आणि चांगल्या माणसाची संगत लागली की तरला. साधूचे संगती तरुण पायो, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माधव. साधूचे संगती तरुण पाय, जेथे नाही विवेक तेथे कैसे अशी दीक्षा, घरोघरी मागता दीक्षा कोठेही मिळेना. विवेक परीक्षा असली पाहिजे, मग दीक्षा देण्याचा अधिकार आहे. जे दुसऱ्याचे अंतर जाणे, देशकाळ प्रसंग जाणे, त्या पुरुष काय होणे म्हणून नाही. अशा पद्धतीने सांगितलं. गुरुत्व प्राप्त होण्याकरता नीच प्राणी गुरुत्व पावला ते आचार्याची बोलला वेदशास्त्र ब्रह्मणाला कोण क्षे. तर त्या ठिकाणी असा अज्ञानी जर गेला आणि तो गुरु झाला, पण त्या ठिकाणी त्याला वेदशास्त्राचा अभ्यास नाही, स्वतः त्या ठिकाणी परमार्थ नाही, आणि दीक्षा देण्याकरता त्या ठिकाणी जर सिद्ध झाला, तर वेदाला, शास्त्राला आणि ब्राह्मणाला त्या ठिकाणी कोण विचारणार आहे? वेदाला कोण विचारणार? जर वेद न शिकता, शास्त्र न शिकता, तो स्वतःच्या गुरुकडे न जाता, जर ज्यांनी समजा लगेच मी तुमचा गुरु आहे, तुझा गुरु कोण आहे, मला गुरु करायची गरज नाही लागलेली, मी त्या ठिकाणी असताना घरीच शिकलेलो आहे, समजून घ्यायचं, याची उच्चल बांधणी करायला पाहिजे. हे जर म्हणत असेल मी घरीच शिकलेलो आहे, मला उपजतच ज्ञान आहे, असं जर ठग त्या ठिकाणी करत, तुला कोणीतरी स्वामी पाहिजे, वेदाचा अभ्यास केलेला पाहिजे, तुला त्या ठिकाणी गुरु परंपरा आहे का नाही पाहिजे. तुकोबारायांना गुरु परंपरा, त्यानंतर मालिकेची परंपरा सांगितली. म्हणजे महाराज, गुरु परंपरा आपली काय आहे? राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुम्ही तुकोबा चैतन्य, सांगितली गुण मालिकेची. गुरु परंपरेतला जो माणूस आहे त्याला महत्व प्राप्त आहे. गुरु परंपरेविना जे ज्ञान आहे व्यर्थ, त्या ठिकाणी ती बरोबर आहे. गुरुची परंपरा काय, तुमचा गुरु शुद्ध आहे का नाही, या सगळ्या गोष्टी अत्यंत त्या ठिकाणी महत्वाच्या आहे. आणि मग